गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सूर्य उगवलेला आहे आणि ऊन तर पडायला लागले. सकाळी सकाळी असं मस्त वातावरण झालं आणि वार पण सुटायला लागले. आणि आमचा चाललाय स्वयंपाक. धार काढून आणली, बारक्या किटली दूध ओतले का तर रात्री गाईचं वासरू रात्री पण पेलं. आत्ता जेवढं दूध निघलं तेवढं आपलं एवढं निघलेलं आहे आणि घरी ठेवून तेवढं डेअरीला चाललेलं आहे. असं कणिक मळली आणि इकडं आज डाळ कांद्याची भाजी चालली. डाळ कांद्याची भाजी चालली. नुसता कांदा चिरायचा आणि त्यात काय टाकायचं? नुसती डाळ टाकली, हा कांदा टाकला ह्यात असा, हा तेल वाटायचं नाही. हे सगळं असं शिजून घ्यायचं बिना तेलाचं, बिगर तेलाचं. डाळ आणि कांदा शिजून घ्यायचं. नंतर त्याला कढीपत्ता आणि मग लसूण नाही टाकायचं त्याला. कढीपत्ता, मसाला आणि शेंगदाण्याचा कूट शिजल्यानंतर परतायचं. आणि काही मिसळ आम्हाला 2 वर्ष झालं दिलेली आमच्या आईसाहेबांनी, पण तिचं आम्हाला ती माहितीच नव्हतं. आणि एखादी माझ्या लक्षात आलं की ही कांदा चिरायचंच असणार आहे बहुतेक. आणि मग काय केलं मी, आज टेस्ट केली कांद्याची. असला बारीक कांदा झालाय, इतका छान झालाय का नाही. आणि आमच्या मेनूला सुद्धा नव्हतं माहिती की ही कांदा चिरायचंय म्हणून. तो मेनू डोक्याला हात लावला आणि मी आज बघितलं, म्हणलं हे कांदा चिरायचंच असणार आहे. समजलं बटाटा का चिरले. बटाटा बी मी म्हणलं बघितलं, तो असलं बटाटा छान चिरले का नाही. एक बटाटा टाकला अख्खच आणि फिरवलं. आणि कांदा तर अर्धाच कांदा बारीक करतोय काना. आणि एक ते दिवस आम्ही बारीक चिरीत बसायचो, किती बी वाढून. आणि घरात मिसळ तरी आम्हाला माहिती नाही. देवा कसं व्हायचंय, देवा परमेश्वरा, लय अवघड खेळ बाळा. किती आवडीने तुमचं काय झालंय नेमकं? किती आवडीने दिलंय, पण लक्षात हे काय डुप्लिकेट आहे, एकदम प्युअर आहे ती. खरं होय ग, उर काकी बर. कसला कांदा झालाय बारीक, नुसता नाजूक. एवढा कांदा चिरायला पाहिजे येईल गेला असता तरी बारीक झालेला असता. आता डाळ कांद्याची मस्तपैकी आमच्यात भाजी आज आणि चपात्या करायच्यात. छान सांडग्याचं पीठ मळायचंय. चला आता त्याला लसूण आज नाही गहू चुरायचं. आजी म्हणली उद्या चुरायच्यात गहू. काय उद्या चुरायच्यात गहू. आजच्या दिवस सांडगे घालायचे, उद्या घालायची चकली, मग गहू चुरायचं आपलं ते 4 वाजता. आणि आता दूध तापायला ठेवलंय, म्हणलं एकदा चहा प्यावं आणि धुणं धुवायला जावं. आता बाहेरचं काम उरकत आणलंय, उशी तोडला सगळं केलंय. आता आत्याची भाजी होईल. कुठे गेली तेलाची भरणी? धरा ज्ञानेश्वरी, अण्णाला उठवून दूध घालून ये जा. बापू नाहीत घरी, पण त्याला मला दूध घालून येत. दूध किती किटलीत ओतलंय. रात्री वासरू पेलेलं ना, त्याच्यामुळे नाही निघलं. आमचं 2 दिवस झालं वासरू, शुभ दिवस बर का. पिऊ दे आता, काय पेलं. बाबा चपात्याचा तर गोळा झाला नीट सगळा. जायचंय म्हणलं जेवून जाते. चला, डाळ कांद्याची तर रेसिपी तुम्ही सगळी बघितली आणि डाळ कांदा तर एकदम रेडी झालेला आहे. मस्त शेंगदाण्याचा कूट टाकायचा का नाही ह्याच्यावर डिस्कशन चाललेलं आहे. नका टाकू शेंगदाण्याचा कूट, चव नाही लागायची. अशा प्रकारे आमची आज सकाळ सकाळी तुमच्या ह्यानी. आणि मस्तपैकी आता 2 टायमा दुसऱ्या टायमिंगचा चहा आहे. तर सगळेजण चहा प्यायला या. चहा केला, मग मोबाईल गरम झालता म्हणून बंद केला. तेवढ्या टायमिंग मध्ये चहा झालेला. तर या सगळेजण चहा प्यायला. सकाळ सकाळ गुड मॉर्निंगचा टायमिंगचा चहा. खरे तर कॉफीच करायला पाहिजे होती आत्या, पण हुकलंच. आता नको कॉफी. मग कशी रोज दुपारून 2-2:30 वाजता कॉफी प्यायची होईल. रोज नियमच आहे. ज्ञानेश्वरी रोज आणती करून. ज्ञानेश्वरी घरी तर माझ्या आहे. ज्ञानेश्वरीची शाळा भरल्या मग आहे माझ्याच मागे दपाट. होय, तर सकाळ सकाळचं असं आमचं मस्त काम चाललेलं असतं. रुटीन रोजची कामाची तुम्हाला तर माहितीच झाली आहे. रुटीन कसं रोज उठलं की घनचक्र चालूच. रोजचा दिवस सेम तसाच.
उठायचं की कामाला लागायचं, उठायचं की कामाला लागायचं. होय आत्या, सगळ्यांचं तीच आहे, रोजचं घनचक्र चालूच आहे. रोज काम करत असतात तीच उठल्यापासून रोजची रुटीन करावी लागते ना, की उठले की बाबा चला गाईची झालोट करायचा, गोळी ठेवा, धार काढा, तिला ऊस तोडा, कांड्या ठेवा, नंतर ना आणि घरातलं आत्याचं काय उठायचं माझं काय उठलं की मला ती कालवण करा भाकरी आणि रोज काय भाजी करू. होय आत्या, रोज आमचं हित असतं. हिला द्या मला ती लाटा ती जेवाय घाला सगळ्यांना. नाही जेवाय नाही घालत, ती भूका लागली की आपण जेवून जाते ती. हा? रोज चिंता एवढा धंदा रोज उठून तीच, दुसरं काही कामच नाही. आमच्या बापूचं असतं बरं का इकडं तिकडं. अहो तुम्हाला बापूशिवाय काय नाव घेतल्याशिवाय करत नाही. बापूचं कसं आमच्या आज चाललो इकडं गेले तिकडं, आज चाललो आमच्याकडे गेले. बरं. आमच्या बापूचं तसं आहे बघा. असू द्या, त्यांचं आहेत फिरायचं दिवस, फिरू द्या त्या. आणि आमचं केव्हा यायचं? तुमचं कशा दादा, तुम्ही फिरलाय की बास आता त्यांना फिरून द्या की. आता मग काय तर. काय बोलली? असू द्या व जाऊ द्या. या तुम्ही पण चहा प्यायला, आणि व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. तर आता निवांत व्हाय थोडं. सकाळचं लय कटाळा आला तर 2 बच्चे जा, पण चेवर ताव काढीचा, पण कुणाव काढीचा. तसलं ना. आम्ही काय करतो, आम्ही कुणाव ताव काढीत नाही, चेवर. आणि चहा पिऊन साखर वाढून मला म्हणाव. टेन्शन आलं की चपायचं. होय, हा चहा पिऊन साखर वाढवून मरा लवकर, आहे ना. काय नाही, सपात झर करायचा. नुसत्या दुधाचा चहा. या सगळ्यांनी प्यायला. तर असू द्या, बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तुम्हाला त्रास शुभ वाटला सकाळ. की आपला चहा करायचा, प्यायचं टेन्शन चेवर घालवायचं.